वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आज आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की कशाला काय काय म्हणायचं. दॅट इज द लाईन, सेगमेंट, पॉइंट, रेज, afterwards planes and parallel lines. By using that concepts, now we are going to see now we are going to solve the practice set 1. Look at here, the first question is there. Look at the figure alongside and name the following. दिलेली फिगर बघायचे. हिअर इट इज द फिगर अँड नेम द फॉलोइंग. पहिला पॉईंट आहे दॅट इज कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स हा पॉईंट आपल्याला आधीच झालेला आहे, एका सरळ रेषेत येणारे पॉईंट. सो लेट स्टार्ट. कसे करायचे ते सरळ रेषेत येणारे हे कळण्यासाठी आपल्याला आधी लाईन सिलेक्ट करावी लागेल एखादी. सी हिअर आय एम जस्ट गोइंग टू सिलेक्ट दिस वन लाईन MT. आता ही लाईन सिलेक्ट केल्यानंतर 2 पॉईंट्स आर देअर, 3 points are there on that line, MOT. सो कोलिनियर पॉइंट्स आपल्याला लिहायचे आहेत. पहिला मी त्यातला लिहिते दॅट इज M पॉइंट, O पॉइंट अँड T पॉइंट. सेकंड हे झालं पहिलं. अशा किती पेअर्स आहेत ते सगळ्या लिहायच्यात आपल्याला. आता मी ही लाईन सिलेक्ट केली दॅट दिस वन. ओके, सो हिअर द 3 points are R, O and N. Next, third point. See here, now the third. दुसरे कोणते आहेत का? ही लाईन आपण घेतली समजा. सी हिअर लाईक दिस. 3 पॉईंट पाहिजेत असं काही नाही आहे. कोलिनियर पॉईंट्स आपण सगळेच लिहू शकतो. PO इज ऑल्सो 2 पॉईंट्स विच आर कोलिनियर, पण कोलिनियर पॉईंट्स 3 लिहायचे असतात, पण PO हे दोनच सापडले तरी लेट स्टार्ट ते लिहूया आपण. फोर्थ O and S. Yes, O and S. Now, the rays. Now, rays आपल्याला तर रेज शोधायचे. रेज लिहिताना ऑलवेज रिमेंबर काय लिहायचं आहे. मी एक रे तुम्हाला दाखवते मग तुम्हाला लक्षात येईल. हिअर आय एम गोइंग टू शो यू वन रे. रे ऑलवेज लाईक दिस. सी हिअर आय हॅव जस्ट शोन हिअर. एक रे तुम्हाला मी दाखवलेला आहे. आता हा रे जो आहे तो लिहिताना लक्षात ठेवा कसा लिहायचा आहे. रेज ऑलवेज राईट फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन कोणाला म्हणायचं आहे? जिथून लाईन चालू होते त्याला आपण ओरिजिन म्हणणार आहे. इथे O पासून चालू होतंय म्हणून O ला आपण ओरिजिन म्हणणार. O पासून लाईन कुठे गेलेली आहे? T कडे गेलेली आहे. सो रे OT. राईट डाऊन इट्स लाईक दिस. रे OT. आता आपण दुसरा रे बघूया. आपण आयदर इन डायरेक्शन, इन दिस डायरेक्शन और दिस डायरेक्शन. मी या डायरेक्शन मध्ये जाते. OT पहिला घेतला. दुसरा रे काय येणार? O पासून स्टार्ट होणार आहे, पण दुसरा रे घ्यायचा आहे आपल्याला दॅट इज रे OS. तिसरा रे OP, सॉरी OR. नेक्स्ट रे OM. नेक्स्ट रे OP. त्याच्या पुढे रे ON. ऑलवेज रिमेंबर स्टार्टिंग पॉइंट दॅट इज ओरिजिन पासूनच आपल्याला लिहायचं आहे. सॉरी OP अँड रे ON. ओके, नाव द सेगमेंट. लाईन सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय? एंड होणारे पॉईंट्स बरं का. मी इथे एक लाईन दाखवते तुम्हाला सेगमेंट म्हणजे मला लक्षात येईल. सी हिअर स्टार्ट फ्रॉम R O N. आपण याला सेगमेंट म्हणू शकतो का? येस. R पासून N पर्यंत मी एंड केलेत तर म्हणू शकतो आपण त्याला सेगमेंट. सो राईट डाऊन सेगमेंट. हाऊ टू राईट डाऊन सेगमेंट? सेगमेंट कसा लिहायचा असतो? यू हॅव टू राईट डाऊन लाईक धिस. यू हॅव टू राईट डाऊन इन शॉर्ट. सेगमेंटला शॉर्टमध्ये लिहायचं सेग, SEG. आणि मी आता दाखवलेला तो लिहिते दॅट इज RN. आपण RO पर्यंत म्हणू शकतो का? हो म्हणू शकतो. म्हणून मग सेग RO हो हा पण होऊ शकेल. आता सेग वाचताना दोन्ही बाजूने वाचू शकतो आपण. OR किंवा RO दोन्ही बाजूने वाचू शकतो. म्हणून दोन्ही बाजूने लिहायचा नाही, तो सेगमेंट एकच होतो. आता दुसरा सेगमेंट कोणता घेता येईल आपल्याला? सी हिअर सेग MT. सेग. आता MT वरचेच 2 पॉईंट MO पर्यंत घेऊ शकतो का? हो. सेग MO. सेग O
T. Next seg, that is segment, OS किंवा SO. भरपूर सारे लिहू शकता तुम्ही यामध्ये सेगमेंट. नाव द लाईन्स. लाईन्स लिहिताना मात्र आपल्याला काय करायला पाहिजे, दोन्हीकडचे एंड पॉइंट घ्यायला पाहिजेत. लाईन्स, आता मी लाईन्स दाखवण्यासाठी तुम्हाला एक लाईन काढून दाखवते. तर सी हिअर, दिस वन इज द लाईन, स्टार्ट फ्रॉम M and end with the T. सो ती सुद्धा आपण लाईन मग लिहायची कशी, मागासारखीच लाईन लिहिलं तसंच. दॅट इज द लाईन MT. नेक्स्ट लाईन RN. पहिल्यांदा मी दोन मोठ्या लाईन सिलेक्ट केल्या, लाईन RN. अजून कोणती लाईन म्हणू शकतो आपण, बघा बरं आहेत का. नाही, तिसरी लाईन आपण लिहू शकतच नाही, कारण की दोन्ही बाजूला एक्सटेंड होणारी जी असते, म्हणजे दोन्ही बाजूला एरो जिथं असतात त्याला आपण लाईन म्हणतो. इथे दुसरीकडे कुठे आहेत का, नाहीच आहेत, म्हणजे आपल्याला दोनच मिळालेला आहे. दॅट इज लाईन RT अँड लाईन RN. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. डिफरंट नेम्स लिहायचे आहेत आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारची नावं. सोपं काम आहे बघा. पहिला मी लिहिते काय, लाईन लिहायची आपल्याला. लाईन पहिलं ए पासून मी स्टार्ट करते. लाईन AB, पहिला पॉइंट, पहिल्या आणि दुसऱ्याची जोडी. दुसरं लाईन ए पासून स्टार्ट करते पण बी पर्यंत न थांबता पुढे जाते, दॅट इज AC. नेक्स्ट लाईन ए पासून स्टार्ट करायचं आहे आपल्याला. ए पासून स्टार्ट केलंय, सी पर्यंत जाता D, लाईन AD. आता बी पासून स्टार्ट केलं तर चालेल का, हो, वी कॅन राईट डाऊन दॅट लाईन बी पासून स्टार्ट केलं BC. लाईन बी पासून स्टार्ट केले BD. आता कोण राहिलेलं आहे बघा, सी पासून स्टार्ट करा, लाईन CD. आणि ह्याच्या उलट लिहू शकता का तुम्ही, म्हणजे बघा कोणतं लिहू शकतो आपण, हे जे AB लिहिलंय त्याच्याऐवजी मी असंही लिहू शकते, लाईन BA. इकडून इकडे सुद्धा वाचू शकतो आपण, म्हणजे हीच नावं उलट करून पुन्हा लिहू शकतो आपण, लाईन CA, लाईन DA अँड सो ऑन. भरपूर प्रकारे आपण लाईनचं नाव लिहू शकतो. आणि अजून एक म्हणजे सिंगल लेटरनं नाव लिहू शकतो. इथे एक कोपऱ्यात दिलेलं नाव आहे, दॅट इज लाईन L, सिंगल लेटर. म्हणजे ही सगळी नावं आपण ह्या लाईनसाठी वापरू शकतो. Let's see the next question, that is question number 3. What is given in this question? Match the following. आता match the following करूया. Let's start. काय दिलेलं आहे बघा, here दिलेलं हे काय आहे, ही फिगर कशाची दिसते, फर्स्ट फिगर, दोन्ही बाजूला एक्सटेंड होणारी, दोन्ही बाजूला एरो आहे, दोन्ही बाजूला एरो असणाऱ्याला आपण लाईन म्हणतो. मग लाईन कुठे बघा बरे, येस, हिअर इट इज, दॅट इज द C, इथे आहे. सो जॉईन दिस. नेक्स्ट दोन्ही बाजूला आपल्याला पॉइंट्स दिसत आहेत, म्हणजे एंड पॉइंट्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, सेगमेंट. मग कुठे आहे लाईन सेगमेंट, हिअर इट इज लाईन सेगमेंट. हा थर्ड वन, दिस इज अ प्लेन सरफेस, फ्लॅट प्लेन सरफेस, त्याला आपण काय म्हणतो, इट्स अ प्लेन. सो दिस इज अ प्लेन. आता लास्ट वन राहिलं काय, एका बाजूला ओरिजिन आहे आणि एका बाजूला रे आहे, म्हणजे रे. सो हिअर इट इज द रे. Complete the match the following. Now go to the question number 4. See here question number 4. हा मात्र जरासा वेगळा आणि मोठा क्वेश्चन आहे. What is given in this figure? See. Observe the figure below. खाली भरपूर साऱ्या लाईन्स असलेली फिगर दिली. Name the parallel lines, congruent lines and the end points of the congruence in the figure. मग आता काय करायचं बघा, पॅरलल लाईन्स, आपल्याला पॅरलल लाईन्स सांगायच्या आहेत पहिल्यांदा. सो लेट स्टार्ट. पहिलं आपण शोधायचं आहे, दॅट इज द पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्सची सोपी डेफिनेशन आहे, दोज लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, एकमेकांना छेदत नाहीत, कधीच छेदणार नाहीत अशा. सो कशा शोधायच्या, आयडिया सांगते मी. ही सी हिअर, मी फिगरवरती तुम्हाला मार्कआउट करून देते. अशीच सेम तिरकी असणारी अजून कुठे लाईन दिसते का, येस, हिअर इट इज. व्हॉट डू यू थिंक, मी ही पुढे लाईन वाढवली तर
ही छेदणार का कधी एकमेकींना? ही लाईन मी जी ग्रीन कलर दाखवली ही दुसऱ्या ग्रीन कलरच्या लाईनला कधी छेदेल का? ऑब्विसली नॉट, कधीच छेदणार नाहीये, कारण की त्या तशाच पुढे वाढवल्या तरी तशाच तिरक्या वाढत राहणार आहेत. सो दीज आर कॉल्ड एज अ पॅरलल लाईन. ह्याला म्हणतात पॅरलल लाईन. मग आता पॅरलल लाईनचं नाव लिहूया का आपण? लाईन कोणती आहे ती? ए. सिंगल लेटरनं नाव दिलेलं आहे ए. अँड लाईन विच इज दॅट सेकंड वन, दॅट इज द लाईन पी, जी आपण मगाशी दाखवली होती ती. ओके, लेट्स डू द नेक्स्ट. आता दुसरं पॅरलल लाईन अजून पुढे सापडते का बघूया आपण. सी हियर, मी आता दुसरी दाखवते. ही जी तिरकी लाईन आहे अशीच कुठे सापडते बघा. येस, इट्स करेक्ट, दिस वन. ह्याही दोन्ही कधी एकमेकांना छेदणार नाहीयेत. ॲज वेल ॲज सी हियर दिस वन, ही सुद्धा लाईन आपण बघितली तर ती पण कोणा छेदणार नाहीये एकमेकांना. म्हणजे 3 लाईन्स आहेत. आता या 3 लाईनची पेअर आपल्याला सापडली आहे. कोणकोणत्या लाईन्स आहेत त्या बघूया आपण. लेट्स राईट डाऊन इट. आता लाईन कोणती लाईन आहे? इट्स अ लाईन बी, लाईन एम and line Q. All these lines are parallel lines. Okay. Now let's see. अजून कुठे दिसते का तशाच प्रकारच्या की ज्या एकमेकांना कधीच छेदणार नाहीयेत? काढून बघायचे, कलरफुल करून बघूया आपण, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल. लेट्स सी. बघा या लाईनला कुठे दिसते का मला? नो. अशीच तिरकी किंवा अशीच असणारी लाईन कुठे दिसत नाही आहे. म्हणजे ही लाईन नाही आहे. ही तर ऑलरेडी बघितली आपण, ही तर बघितली, ही पण बघितलेली आहे. ह्यामधली ही लाईन बघा, ही मग अशीच बघितलेली आपण नाही. ह्या लाईनला तर मग अशीच बघितलेली, म्हणजे आता कुठली लाईन राहिलेली नाही आहे जी पॅरलल सापडेल आपल्याला. सो लेट्स डू द नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज द कॉन्करंट लाईन्स. सेकंड वन, दॅट इज कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स आपण आधी बघितलेल्या आहेत. कॉन्करंट म्हणजे काय? एकाच बिंदूतून पास होणाऱ्या, म्हणजेच द लाईन्स विच आर इंटरसेक्टिंग इच अदर ॲट सेम पॉईंट और वन अँड ओनली वन पॉईंट, एकाच पॉईंटमध्ये छेदणाऱ्या. मग बघा बरं, मी दाखवते तुम्हाला. प्रत्येक लाईन मी काढून दाखवते, मग तुम्हाला लक्षात येईल की कशामध्ये छेदतायत. सी हियर, लाईन ए, लाईन बी अँड लाईन सी एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. विच इज दॅट पॉइंट? आय एम जस्ट गोइंग टू शो इट. हियर इट इज. इन दिस पॉइंट दीज 3 लाईन्स आर इंटरसेक्टिंग इच अदर. एकमेकांना छेदतायत एकाच पॉइंटमध्ये. कोणता आहे तो पॉइंट बरं नाव बघा. येस, पॉइंट ए. मग कोणत्या लाईन्स आहेत त्या आपण लिहूया इथं. दॅट इज द लाईन ए, लाईन बी अँड लाईन सी. These are the concurrent lines. Next concept, concurrent lines झाल्यानंतर आता आपल्याला सांगितलंय and the point of concurrence in the figure. Oh sorry, ह्या बाजूला पण अजून 2 लाईन्स आहेत. Oh, I missed it. चला तेही करूया. See here, this one line. आता माझ्या लक्षात आलं. And this one line. These are also intersecting each other at one and only one point. That is the D. ह्या पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट करतायत. सो लेट्स राईट डाऊन इट. दॅट इज द लाईन पी अँड लाईन क्यू. अलॉंग विथ दॅट यू हॅव टू राईट डाऊन द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स लिहायचं त्याच्याबरोबर आपल्याला. मग ह्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता आहे? म्हणजे कोणत्या बिंदूमध्ये ते एकत्र येत आहेत. पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता पॉइंट आहे? ज्याच्यामध्ये ते एकमेकांना एकत्र येत आहेत. सो सी हियर, पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज ए. पहिल्या ह्याच्यामध्ये ए या पॉइंटमध्ये एकत्र येत आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन्करन्स काय आहे? पॉइंट ऑफ कॉन्करन्स that is D. आय एम शुअर आता तुमच्या हे सगळं लक्षात आलं असेल. कलरफुल करून बघितल्यावर तुम्ही पण कलरफुल वापरून बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. हियर वी कम्प्लीट्स अवर प्रॅक्टिस सेट 1 as well as
our first lesson. In next video, we are going to see our next lesson, that is the angles.